नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच तुमचा फायनल आन्सर की म्हणजेच फायनल रिझल्ट तुमचा लागलेला आहे. तर तो फायनल रिझल्ट कसा असणार, कसा पाहायचा, त्यानंतर तुमचे ग्राउंडसाठी काय डॉक्युमेंट्स असणार आहेत, या गोष्टी आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहेत. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर तुम्हाला फर्स्ट तुमचं जे फायनल रिझल्ट आलेला आहे तो कसा चेक करायचा तो तुम्हाला मी इथे सांगत आहे. फर्स्ट तुम्ही महाफॉरेस्ट.gov.in मध्ये चेक करायचं. तिथे प्रत्येक जिल्ह्यावाईज तुमचा रिझल्ट तिथे अनाऊन्स केलेला आहे. मग तिथे डाउनलोड करायचा तुम्ही आणि चेक करायचा की तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत. अजून तुमचा फायनल कट ऑफ जो आहे तो काय कन्सिडर केलेला नाही. ज्यांना 54पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांनी ग्राउंडची तयारी चालू करा, कारण की आता हे कधी पण अनाऊन्स करू शकतात ग्राउंड तुमचं या तारखेला आहे. प्लस आता ज्यांनी लेखापालची एक्झाम दिली त्याच्यामध्ये फक्त नाशिक विभागाचा रिझल्ट अनाऊन्स केलेला आहे, ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची PDF डाउनलोड केली, तुमच्या विभागानुसार जी तुमची PDF आहे ती ओपन करायची. आता ही ठाणे वनवृत्त विभागाची PDF आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचे फर्स्ट म्हणजे तुमचं पार्टिसिपेट ID म्हणजे तुमचा रोल नंबर, नंतर तुमचं नाव आणि नंतर तुमचे मार्क्स आहेत. ओके, जवळजवळ आता इथे 1115 पेजेस आहेत. मग याच्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एवढे सगळे पेजेस पाहत बसायचं, मग नाव कुठे मिळणार. तर सिम्पलचा फंडा आहे. राईट साईडला 3 डॉट येतं, तिथे क्लिक करायचं आणि तिथं तुमचं नाव टाकायचं. आता मी एक्झाम्पल म्हणून एक नाव टाकतो, रोहित. ओके, मी सर्च करणार. सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं रोहित या नावाचं जे ब्ल्यूमध्ये तुम्हाला तिथे दिसेल, तर तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाका, म्हणजे तुम्हाला लगेच तुमचं नाव तुम्हाला मिळून जाईल. तुमचे मार्क्स आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, त्याच्यात काही जास्त डिफरन्स चेंजेस झालेला नसेल. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे ग्राउंड कधी असणार आहे. आता पेसामुळे तर थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ग्राउंड होऊन जाईल. पेसा आरक्षण याच्यामुळे थोडंसं रिझल्ट लावण्यासाठी डिले होतो आहे, पण तो रिझल्ट तुमचा होऊन जाईल. इवन तुमचं ग्राउंड तर ते करून घेणारच आहेत. रिझल्ट हवा तर थोडासा डिले होईल, पण ग्राउंड डिले होणार नाही. आता ग्राउंडसाठी तुम्ही तयारी करून घ्या. आता ग्राउंडसाठी मेन म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय हवेत, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे, या गोष्टी पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. सो ग्राउंडसाठी सगळ्यांनी तयारी करून घ्या. अजिबात म्हणजे आता लूज पडू नका. रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, पण ग्राउंडची डेट तुम्हाला लगेच अनाऊन्स होईल. आता तुमच्यासाठी डॉक्युमेंट काय असणार आहे, तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र तुम्ही दिले होतं, तेच प्रतिज्ञापत्र तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जायचं आहे. हवं तुमच्याकडे नसेल तर जे आपली ॲड आली आहे त्याच्या लास्ट पेजेसला चेक करा, तुम्हाला तिथे ते प्रतिज्ञापत्र मिळून जाईल. ते तुम्ही डाउनलोड करा, झेरॉक्स काढा आणि त्याच्यावरती परत फुलफिल करून तुम्ही ते प्रतिज्ञापत्र तुमच्यासोबत ठेवा. सेकंड, आता वनरक्षक पदाच्या उमेदवाराची धाव चाचणी देण्याचे वचनपत्र हे पण तुम्हाला तुमच्यासोबत ठेवा. त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी म्हणतो आहे की तुम्हाला घेऊन जा, परत पुढं प्रॉब्लेम नको तुम्हाला. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शरीरदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. हे तुम्हाला तुमच्या जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मग तिथं तुमचा उमेदवार क्रमांक असेल, संपूर्ण नाव टाकायचा, तुमचा फोटो लावायचा, पदाचे नाव तिथे वनरक्षक गट क हे पण तुम्हाला दिलेलं आहे. मग खाली काय दिलेलं आहे, धाव चाचणीपूर्व उमेदवार हे धावण्यासाठी शरीरदृष्ट्या सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र. मग वैद्यकीय अधिकारी जो आहे त्यांची स्वाक्षरी शिक्क्यासह तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र पण हे तुम्हाला सोबत ठेवलेलं पाहिजे. सो इन फ्युचरमध्ये परत तुम्हाला प्रॉब्लेम नको, कारण की ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असणार आहे त्याच दिवशी तुमचे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे. ओके, त्याचबरोबर तुमचे जे शैक्षणिक आणि परत तुमचे ज्या कास्टमध्ये असतात त्या कास्टचे तुमचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही जे फॉर्म भरताना अपलोड केले होते ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. सो डॉक्युमेंटसाठी पण तुम्ही सध्या अवेअर व्हा आणि डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे आहेत का नाहीत हे चेक करून घ्या. त्यानुसार तुम्ही तयारी चालू करा. जसे ग्राउंड अनाऊन्स होईल तसा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईलच. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल
अपडेट आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.